कुणी थांबवलंय? साहेब, अहो या जगापेक्षा बाहेरचं जग भयानक आहे. भयान आहे, भयान. रस्त्यावर स्त्रियांच्या देहाचे लचके तोडायला टपून बसलेल्या शिकारी कुत्र्यांची संख्या काही कमी नाहीये साहेब. सगळ्यांना आमच्या सोबत झोपायला हवं असतं, पण आम्हाला नोकरी द्यायला, रोजगार द्यायला कुणीच तयार नसतो. कुणाच्याच नजरेत आमच्या विषयी सहानुभूती नसते हो, तर प्रत्येकाच्या नजरेत दिसतो तर रानटी संभोगाची अपेक्षा. या असल्या जनावरांच्या नजरांची आणि देहाची भूक भागवण्यासाठी आमच्या सारख्या वेश्या आहेत ना, म्हणून तुमच्या आया बहिणी सुखरूप आहेत साहेब. नाहीतर रस्त्यावर क्षणाक्षणाला बलात्कार झाले असते तुमच्या आया बहिणींवर. येतात साहेब, तुमच्यासारखे खूप जण येतात. कुणी रुबाब दाखवत, कुणी जगणं विचारत. काय सांगणार साहेब? हो, या ओठांना लाली लावलीये म्हणून या ओठांचा रंग तरी लाल दिसतोय. नाहीतर नाही लाजाचं ओझं उरावर घेता नाचलेल्या या शरीरातल्या रक्ताचा रंग सुद्धा काळा झालाय साहेब. आधी प्रेत म्हणून जन्माला यायचं, कपाळावर लाल मळवट, देहावर हिरवी चिंधी पांघरून सरणावर झोपायचं आणि वाट बघायची पेटवण्याची. धाड आग भडकेल, ताड फुटेल कवटी म्हणून वाट बघायची. पण होतच नाही हो कुणी रॉकेल. मग डोळे उघडून बघितलं तर आमच्या सारख्यांसाठी दुसरं सरण रचलेलं असतं, अगदी लाकडासारखंच. खाली पुरुष वर पुरुष. मग जगण्याची रीत रद्द, जळण्याची रीतही रद्दच. मग हे मरणासारखं जगायचं साहेब. हे असं जगणं असतं आम्हा वेश्यांचं. मला वाटतं असं बोलण्याचा तुम्हाला राग आहे. मी फार सहज बोलून गेलो. आम्हाला राग यायचं काय कारण आहे? अहो, वेश्येची अवकातच काय? अनेक पुरुषांच्या वासनेला आपल्या शरीरात सामावून घेणारी स्त्री म्हणजे वेश्या. आई, बहीण, बायको, मुलगी, प्रेयसी, मैत्रीण अशा असंख्य नात्यानं स्त्री सतत पुरुषाबरोबर असते, तरी सुद्धा पुरुषाला वेश्या हवी असते. कारण त्या पुरुषातला माणूस जागा झाला तर तो वेश्येची बनवतो देवी, आणि त्याच माणसातलं जनावर जागा झालं तर तो त्या वेश्येची बनवतो आमच्यासारखी वेश्या. हे बघा, तुम्ही जे करताय त्या व्यवसायामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात, तरीही तुम्ही त्याचं समर्थन करता. हो, नाण्याची एक बाजू दिसते तुम्हाला, दुसरी बाजू फार भीषण. तुम्ही जे करताय ते पाप आहे. पाप साहेब? अहो, रोगावर औषध देणाऱ्या डॉक्टरला, वैद्याला देव समजता तुम्ही. मग कामुकतेवर उपाय ठरणारी वेश्या पापी कशी? अहो, आम्ही कपडे बघतो, तुम्ही कातडी बघता, एवढाच फरक आहे तुमच्या आमच्यात. त्या पृथ्वीचा फोटो काढला ना चंद्रावरून, खूप डाग दिसतील हो, खूप डाग दिसतील. पण ते आम्ही नाही, तुम्ही आहात, तुम्ही. हे खूप झालं मावशी. असे मोठे मोठे शब्द वापरल्याने तुझ्या या धंद्याविषयी निर्माण झालेली घृणा कमी होणार नाही. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. स्वतःच्या मुलीकडून असा असामाजिक व्यवसाय करून घेताना तुमच्या मनाला जराही वेदना होत नाही? होतात ना साहेब, खूप वेदना होतात. पण करावं लागतंय हो, करावं लागतंय. कारण हा समाज आम्हाला या दलदलीतून बाहेरच पडू देत नाही.
आमची कितीही इच्छा असली तरी. साहेब, तुमचं लग्न झालंय का? नाही. मग करता माझ्या या मुलीशी लग्न? देता का तिला हक्काचं घर? मी कसं करू शकतो हिच्याशी लग्न? का नाही करू शकत? कारण ती एक वेश्या आहे म्हणून. साहेब, अहो सगळे जण आता तुमच्यासारखेच विचार करतात हो. म्हणून वेश्येची मुलगी फक्त आणि फक्त वेश्याच होते. साहेब, हो माझा जन्म या कोठीवर झाला, यात माझ्या या पोरीचा काय दोष आहे सांगा. आणि माझा तरी काय दोष आहे? साहेब, तुमच्या माहिती करता सांगते, माझ्या या गंगा जमुनातल्या बदनाम वस्तीतल्या फक्त 2000 मुली हा धंदा करतात खुलेआम. पण या शहरातल्या जवळ 10,000 मुली चांगल्या घरातल्या हाच धंदा करतात चोरून लपून. का? कशासाठी? जास्तीचा पैसा मिळवण्यासाठी, जास्तीचे शौक पाणी पुरवण्यासाठी. साहेब, अहो आम्हाला या समाजाने दुसरा मार्गच ठेवला नाही हो. म्हणून नाईलाजानं आम्ही हा धंदा करतो. तर आम्ही पापी. आणि या चांगल्या घरातल्या पोरी केवळ जास्तीचे पैसे मिळावे म्हणून हा धंदा करतात चोरून लपून. त्या पापी नाही? बोला, द्या उत्तर द्या. हे बघा, मला तुमच्यासोबत या विषयावर वाद घालायचा नाही. तुम्ही तुमचा धंदा करा, पण दुसऱ्यांच्या मुलींना या धंद्यात जबरदस्तीने खेचण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही. साहेब, आम्ही कुणाच्याही मुलीला इथे जबरदस्तीने खेचलेलं नाहीये. खोटं बोलतात तुम्ही. काय पुरावा आहे तुमच्याकडे? मगाशी तुम्हीच म्हणाल का मुलगी आहे, बाहेर गेली आहे, जास्त पैसे लागतील. नाही, ते तुमच्यासाठी मुलगी बाहेरून मागवणार होते मी. सत्य काय आहे ते जगाच्या समोर येईलच एक दिवस. का कुणाच ठाऊक, पण तुम्ही मला खरं सांगू शकता असा विश्वास वाटतो. उसको काय को पूछते हो साहब? मुझे पूछो ना. तुम्ही चूप बसा. एक निरागस मुलगी या वस्तीत विकली गेली आणि तिच्या सख्या भावाने तिला तुमच्याकडे बघितले, तरी तुम्ही म्हणता की ते नाही. होय, सुभाष येतो ना इथे, त्यानेच सांगितलं मला. बोला, कुठे ती?